भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील आज आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. तथागत भगवान बुद्धाचा जन्म. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया. सुखो बुद्धान्मुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघर्ष सामगे समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखात समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 1494. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. जन्मापासून परिवर्जेपर्यंत. भाग पहिला आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. भाग पहिला जन्मापासून परिवर्जेपर्यंत. सुरुवातीला आपण कुळ, तथागत भगवान बुद्धाचं कुळ हे पाहणार आहे. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते. संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यावर एका राजाची सत्ता होती, तर काहीवर एका राजांची सत्ता नव्हती. राज्याची सत्ता असलेली राज्य संख्येने एकूण 16 होती. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: अंगदेश, मगध देश, काशी देश, कोशल, व्रजी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही होत. ही ते राजसत्ता होती या वेगवेगळ्या राज्याची. अशी ही आपण एकूण त्या राज्याची संख्या आपण पाहिलेली आहे. आता ज्या राज्यावर राज्याची सत्ता आधी सत्ता नव्हती तीही होत. नंबर 1 कपिलवस्तूचे शाक्य, पावा कुशिनार येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलीचे विदेह, रामग्रांचे कोलीय, अल्लकप्पचे वळी आणि रेसपुत्तचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग्ग. अशा प्रकारचे ही संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला होता. त्यापैकी काही एका राज्याची सत्ता होती, तर काहीवर राज्याची सत्ता नव्हती. राज्याची सत्ता असलेली संख्येने एकूण 16 होती आणि ज्याच्यावर सत्ता नव्हती तेही पाहिलेले आहेत आपण. आता ज्या राज्यावर सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्याच्यावर राज्याची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ म्हणत किंवा गणराज्य म्हणत. संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत. कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्यांची शासन व्यवस्था प्रजाक सत्ता होती हे त्यांच्या माहितीवरून आपल्याला कळते. की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही, परंतु त्याच्या कारभारावरून लोकशाही पद्धत होती हे आपल्या लक्षात येते. तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते. अशा प्रकारे राजसत्ता चालवणाऱ्या राजघराण्याचा प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती. राजा म्हणत असत.
सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी सिद्धोधनाची होती, म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या वडिलांची होती. शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते, म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशा या दोन्हीच्या कोपऱ्यामध्ये जी दिशा येते तिला ईशान्य दिशा म्हणतात आणि तिथे ते राज्य वसलेले होते शाक्य. ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यावर आपले अधिपत्य म्हणजे ते त्यांच्या राज्याखाली घेतलं आणि प्रस्थापित करण्यात यश मिळवले. कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते. जसं राज्य सरकार आणि केंद्र सरकार तशा पद्धतीचं झालं होतं तिथं. तत्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते. कोशल देशाचा राजा प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होत. हे आपण त्यांच्या राज्याच्या विषयी माहिती पाहिलेली आहे. चॅप्टर 2 आहे. यामध्ये त्यांचे पूर्वज सिद्धार्थ गौतम यांचे पूर्वज तथागत भगवान बुद्धाचे पूर्वज ही माहिती आपण आता पाहणार आहोत. शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलावस्तू हे होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्त्वेता कपिल मुनी यांच्या नावावरून पडलेले असावे असा लेखकाचा अंदाज आहे. कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. काय नाव त्याचं? जयसेन. सिंहनू नावाचा एक त्याला मुलगा होता. जयसेनच्या पोटी सिंहनू नावाचा मुलगा होता आणि मग सिंहनूचा विवाह कंचनाशी झाला होता आणि त्याला सिद्धोधन, धृतोधन, शुक्लोधन आणि शाक्योधन 1 2 3 4 व अभितोधन असे 1 2 3 4 आणि 5 मुलं, 5 पुत्र होते. कोणाला? सिंहानूला. आणि या 5 पुत्राशिवाय सिंहानूला अमिता व प्रमिता या नावाच्या 2 कन्या होत्या. म्हणजे हे तथागत भगवान बुद्धाचे कोण आहेत? आजोबा सिंहानू. त्याच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. सिद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता. तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. म्हणजे सिद्धोधनाचे मामको आपले सिद्धार्थ गौतमाचे मामाचं गाव आजोबा अंजन व आजीचे नाव सुलक्षणा असे होते. अंजन हा कोलीय वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. म्हणजे तथागत भगवान बुद्धाचा मामाचं गाव देवदह नगरी, लक्षात ठेवायचं आहे. सिद्धोधन हा मोठा योद्धा होता. जेव्हा सिद्धोधनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली, म्हणजे सिद्धार्थ गौतमाची मावशी. ती महामायेची वडील बहीण होती, म्हणजे महामायेची मोठी बहीण होती महाप्रजापती.
सिद्धोधन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्यांचे पुष्कळ नोकर चाकर होते. असे म्हणतात की त्यांच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. तो ऐशारामात राहत होता. त्याचे अनेक महाल बांधलेले होते. एकदा महामायेने महाल बांधलेले होते. आता चॅप्टर 3 सिद्धार्थ गौतमाचा जन्म या भागामध्ये, या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. सिद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. याच्या जन्माची कथा पुढील प्रमाणे आहे, अशी आहे. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. किती दिवस? 7 दिवस. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधित वस्तूचा उपयोग करून, परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरविले. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली. दान धर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. 4 लाख सोन्याच्या मोहरा दान दिल्या लोकांना. मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला. आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजवलेल्या शयन मंदिरात ती गेली. म्हणजे आपल्या झोपण्याच्या खोलीमध्ये, रूममध्ये गेली महामाया. त्या रात्री सिद्धोधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पवळली असताना ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले. महामायेला स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दीपक्यपालांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत. नंतर चतुर्दीपकालांच्या स्त्रिया, म्हणजे त्या 4 जणांच्या पत्न्या तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले. स्वप्नातली गोष्ट सुरू आहे. त्यांनी तेथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली, बेनीफणी केली. तिला त्यांनी सुगंधित द्रव्य लावून फुलांनी असे सजविले की ती कुणी दिव्य शक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटले. आता स्वप्न म्हणल्यावर स्वप्नात वर्णन स्वप्नासारखंच असते. इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व महामायेच्या समोर प्रगट झाला व तिला म्हणाला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? असा तो बोधिसत्व तिला बोलला. तिने उत्तर दिले. मोठ्या आनंदाने त्याच क्षणी महामायाला जाग आली.
दुसरे दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न सिद्धोधनास सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे सिद्धोधनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 विद्वानांना बोलावून घेतले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: राम, धन, लखन, मंती, यन्न, सुयाम, भोग व सुदत्त असे हे 8 जण आहेत. अशी त्यांची नावे होती. सिद्धोधनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली. त्याने सेवकाकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या विद्वान लोकांचे उच्चासने मांडली. त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून धृत, मधुर युक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्या संतुष्ट केले. याशिवाय त्यांना नवी वस्त्रे व गायी इत्यादीचे दान दिले. नवे कपडे आणि प्रत्येकाला गायी दान दिल्या. ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर सिद्धोधनाने त्या महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला, या स्वप्नाचा अर्थ मला सांगा. सिद्धोधन राजा म्हणाला, राजा चिंता करू नकोस. ते विद्वान ब्राह्मण म्हणाले, तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर ती सार्वभौम सम्राट होईल, पण संसार त्याग केला तर करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल. अशी भविष्यवाणी त्या 8 लोकांनी समजावून सांगितली. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. सर्वसाधारण महिला 9 महिने लेकराला आपल्या उदरामध्ये पोषण करते, परंतु इथे 10 महिने हा गर्भाचं पालनपोषण महामायेने केलेलं आहे आपल्या उदरामध्ये. तिचा प्रसूती काळ जवळ येऊ लागतात. प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली सिद्धोधन राजाकडे. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या देवध नगरीला मी जाऊ इच्छिते. मग राजा म्हणाला, तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. राजाने उत्तर दिले. सोन्याच्या पालखीत बसवून सिद्धोधनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठवण्याची तयारी केली. देवदनगरीला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्प विरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच लुंबिनी वन होय. या वनाचं नाव लुंबिनी वन. लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. बुंद्यापासून फांद्याच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्र विचित्र आवाजाने गुंजाराव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वराला काढीत होते. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही वेळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. आपण थोडा वेळ इथं थांबलं तर काय हरकत आहे. म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या त्या सेवकास आपली पालखी शाल वृक्षाच्या कुंजात नेऊन उतरवण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली
व तेथील एका सुंदर शाल वृक्षाच्या बुंध्यापाशी चालत गेली. त्या शाल वृक्षाच्या फांद्या वाऱ्याने झुळकीने वर खाली हेलकावत असलेल्या पाहून महामायाला त्यापैकी एक फांदी हातात धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिच्या धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि अशा प्रकारे हलल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563व्या वर्षी वैशाख पौर्णिमेला झाला. सिद्धोधन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हती आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली. तेव्हा सिद्धोधनाने व त्यांच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला. पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राज्यपद भूषवण्याची पाळी सिद्धोधनाची होती. अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले, कारण राजा होण्याची पाळी आणि मुलगा जन्मण्याची पाळी म्हणून त्याला मग राजाचा मुलगा म्हणल्यावर युवराज असं ते बालपणी त्या मुलाला म्हणजे सिद्धार्थ गौतमाला संबोधू लागले. अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाचा जन्म, तथागताचा जन्म अशा प्रकारे झालेला आहे. आजचा व्हिडिओ आपण इथे थांबवत आहोत. सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. आता आज रात्रीला 12 वाजताच्या पुढे तथागत भगवान बुद्धाचा जन्म या वैशाख पौर्णिमेला झालेला आहे. म्हणून आपण आज हा व्हिडिओ तथागत भगवान बुद्धाचा जन्मावर आधारित असलेला व्हिडिओ आपण आज बनवलेला आहे. तरी आपण सर्वाला या ज्येष्ठ वैशाख पौर्णिमेच्या तथागत भगवान बुद्धाच्या सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा व आपण त्रिवार तथागताला नमन करूया. बुद्धां नमामि धम्मां नमामि संघां नमामि. सर्वांचं मंगल हो. सर्व श्रोते मंडळी व व्हिडिओ पाहणारे माझे सर्व सबस्क्रायबर, या सर्व बौद्ध उपासक उपासिका, बालक बालिका, तसेच माझे चाहते मंडळी, सर्व जाती धर्मातील बांधवांना बौद्ध पौर्णिमेच्या सिद्धार्थ गौतमाच्या जन्मजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांचं मंगल हो. सर्वांचं मंगल हो. या जगाला युद्धाची गरज नसून बुद्धाची गरज आहे. म्हणून आपण सर्वांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरील व्हिडिओ आपण सर्वांनी लाईक, सबस्क्राईब करावेत ही सर्वाला नम्र विनंती व शेअर करावेत. गंभीर खंडार यूट्यूब चॅनल हे सर्वांसाठी, सर्व जाती धर्मासाठी उपलब्ध आहे. यावरील आजपर्यंतचे व्हिडिओ 435, 36, 37 व्हिडिओ आज झालेले आहेत. तरी आपण सर्व व्हिडिओ पाहावेत, लाईक करावेत, शेअर करावेत. सर्वांचं मंगल हो. आजचा व्हिडिओ इथे थांबूया. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. पुन्हा भेटूया उद्या. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.